नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. गती कारणे संगती सज्जनांची, मती पालटे सुमती दुर्जनांची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणोनी मनातीत होऊन राहे. समर्थांनी या श्लोकामध्ये मानवी जीवनाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर सज्जनांची संगत हवी आहे, कारण त्यामुळेच दुर्जन सुद्धा सज्जन होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, आणि परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. माणसाला सद्गती प्राप्त व्हायची असेल तर ती सज्जनांच्या संगतीतच मिळू शकते. म्हणूनच तर तुकाराम महाराजांनी न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा हे मागणे मागितले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पसायदानात जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तोते लाहो, प्राण जात असे मागणे मागितले आहे. दुर्जनांचा दुष्टपणा जाण्यासाठी आणि दुरितांच्या जीवनातील अंधार नाहीसा होण्यासाठी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी आपल्याला भेटली पाहिजे असे ते सांगतात. समर्थ देखील सांगतात की संत सज्जनांच्या सहवासात तुम्हाला सद्गती तर प्राप्त होईलच, परंतु दुर्जनांच्या बुद्धीचे सुबुद्धीत रूपांतर होईल. माणसे मुळातच दुर्जन का होतात याची मुख्य कारणे म्हणजे कुसंस्कार, ऐषणात्रय व कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा मद किंवा अहंकार. दुर्जनांचा हा दुर्जनपणा घालवायचा असेल तर त्यासाठी कुसंस्काराकडून सुसंस्काराकडे जायला पाहिजे, इच्छेकडून निरिच्छेकडे जायला पाहिजे, स्वार्थाकडून स्वार्थ त्यागाकडे जायला पाहिजे, वाईटाकडून चांगल्याकडे गेले पाहिजे, ऐषणात्रयांचा त्याग केला पाहिजे व कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा अहंकार टाकून दिला पाहिजे. हे सर्व होण्यासाठी संत सज्जनांच्या सहवासाचीच गरज आहे, कारण तुम्हाला जाणत्याची संगती आवश्यक आहे. क्रियामाण कर्म आपण उत्तम तेव्हाच करू शकतो जेव्हा कोणीतरी उत्तम मार्गदर्शक आपल्याला लाभतो. पुढे समर्थ म्हणतात, रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणजेच मदनबाधा ही नष्ट आहे, ती चांगल्या विचारांना नाश करणारी आहे. कामातीत माणसांच्या मनात कामाशिवाय दुसरे कोणतेच विचार येणार नाहीत व त्यांचे मन निर्मळ होणारच नाही. मदनबाधेमुळे विश्वामित्रासारख्या ब्रह्मर्षींची सुद्धा दाणादाण उडाली होती. म्हणून प्रत्येकाने कामवासनेच्या आहारी जाता कामा नये असे समर्थ बजावित आहेत. यासाठीचा उपायही ते शेवटच्या चरणात सांगतायत. म्हणोनी मनातीत होऊन राहे, म्हणजे मनाच्याही पलीकडे पाहण्याला शिक. मनाचे खेळ आपल्याला ध्यानाद्वारे पाहता येतात. आपण जर ध्यान सुरू केले तर हळूहळू आपण आपल्या मनाचे खेळ अलिप्त होऊन पाहू शकतो व नंतर मनाला आवरही घालू शकतो. मनाला कुठे वळवायचे हे देखील आपल्याला ठरवता येते. यासाठी मनाचे खेळ अलिप्तपणे निहाळून चंचल मनाला काबूत ठेवून त्याला भगवंत भक्तीकडे वळवता येते. हे समर्थांना माहीत आहे, म्हणून ते आपल्याला मनातीत होऊन राहण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो व आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.